पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तू इथे काय करतेस? तुझ्या घरचा पत्ता माहिती नव्हता, नाही तर तिकडेच आले असते। उर्मी, तू प्लीज इथून जा। मला तुझ्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये। प्रभास, अरे असं नको ना करूस प्लीज। कालही आपलं बोलणं अर्धवट राहिलं। मला खूप काही बोलायचं होतं तुझ्याशी, खूप काही सांगायचं होतं तुला, पण तू ऐकलंच नाहीस माझं। उर्मी यार, मला तुझं कुठलंच बोलणं ऐकून घ्यायचं नाहीये। आय लव्ह यू प्रभास। उर्मी यार, काय फालतूपणा यार। प्रभास, मला तू खरंच खूप आवडतोस। माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि मला लग्न करायचं आहे तुझ्याशी। उर्मी, तू वेडी झालीस का? हे बघ, एकतर तू माझ्याशी खोटं बोललीस, मला जे अजिबात आवडत नाही। मी त्यासाठी सॉरी म्हणाले ना तुला। वाटल्यास मी पुन्हा एकदा सॉरी म्हणते, खरंच सॉरी। पण प्लीज प्लीज माझ्या प्रपोजलचा स्वीकार कर। उर्मी, ही फालतूगिरी ना बंद कर। मुळात मला तू आवडत नाहीस, त्यामुळे ना मी तुला होकार देण्याचा प्रश्नच येत नाही। प्रभास, अरे ते बहुतेक ना तू तितकासा मला ओळखत नाही ना म्हणून असेल। पण ऐक ना, आपण आपला सहवास वाढला ना की मी तुला कळत जाईन रे। आणि मग मला खात्री आहे तुला मी नक्की आवडेन। अरे पण मला सहवास पण नकोय तुझा तर। हो का? मग मला संगमनेरला भेटायला यायचंस त्याचं काय? तेव्हा तर कधी नाही म्हणालास की तुझा सहवास नकोय। एक मिनिट। मी संगमनेरला तुझ्यासाठी कधीच आलो नव्हतो। मी वीणाला भेटायला यायचो, आणि ते काय यायचो ना त्याचं कारणही तुला चांगलंच माहिती आहे। पण भेटलास मलाच ना। हे बघ प्रभास, तुला मी आवडते आणि मला ते जाणवतं तुझ्या वागण्यातनं, बोलण्यातनं। उर्मी, मला तू अजिबात आवडत नाहीस। मग कोण आवडतं? वीणाताई? मला वीणाचा फक्त आवाज आवडतो। मला तू। हा तुझा प्रॉब्लेम आहे आणि त्याचा उपाय तूच आहेस। उर्मी, माझं ऐक। हे ना, हे सगळे तुझे मनाचे खेळ आहेत, त्यात मला अडकवू नकोस। तू इथून जा, प्लीज जा। असं ना, माझा पेशन्स संपण्याच्या आत जा, नाहीतर मी काहीतरी बोलून जाईन, तू हर्ट होशील। प्लीज जा। ठीक आहे, आत्ता जाते। पण तू एक गोष्ट लक्षात ठेव प्रभास, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आणि कायम असेल। आणि हो, नकार ऐकायची सवय नाहीये मला, त्यामुळे मला जे आवडतं, जे हवंय ते मी मिळवतेच। आज नाकारलंयस तू मला, पण एक दिवस तुला माझ्या प्रेमाची किंमत कळेल। आणि तेव्हा तू स्वतःहून माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील, लक्षात ठेव।
कसलं कमाल लॉकेट आहे ग. मामाने ना करेक्ट गिफ्ट दिलंय तुला. वीणा यार, यू डिझर्व इट. खूप छान गायलीस सोहळ्यात. थँक्यू चिका. आणि अगं सोहळ्यावरनं मला आठवलं, तू काल मला प्रभासबद्दल जे काही सांगितलंस ना, त्यावरनं तर तो मुलगा खूप चांगला वाटला ग. चिका ग, माझं असं अजिबात मत नाही की तो वाईट आहे. उलट त्याच्या नजरेतून, वागण्यातनं, बोलण्यातनं मला सुद्धा खूप चांगला वाटला तो. आणि मुळात संस्कारी वाटला. तुला माहितीये, म्हणजे माझ्या एकटेपणाचा गैरफायदा घ्यायचा विचार सुद्धा त्याच्या मनात आला नसेल. पण चिका, त्याने दिलेली ऑफर नाही पटली मला. वीणा यार, थांब दादा, मी घेते. अननोन नंबर आहे, मी स्पीकरवर टाकते. हॅलो वीणा. वीणा, हॅलो वीणा, मी प्रभास बोलतोय. हो, बोलतेय. तुझी तब्येत कशी आहे आता? बरी आहे. ग्रेट. वीणा, मी तुला काल जे सांगितलं होतं, तू त्याच्यावर विचार केलास? हे बघा, मी माझं मत कालच सांगितलंय तुम्हाला. वीणा, आय नो, म्हणजे हे बघ, कधी कधी काय होतं ना की आपण एखादा निर्णय ना पटकन घेऊन टाकतो. आपण विचारच करत नाही. मग नंतर आपल्याला असं वाटतं की आपण खूपच घाई केली, थोडासा विचार करायला हवा होता. हे बघा, तुमच्या प्रस्तावावर विचार करण्याचा प्रश्नच येत नाही, कारण मला त्या वाटेला जायचंच नाहीये. उलट मला असं वाटतं ना की तुम्ही मला सतत फोन करून हाच प्रश्न विचारण्याचा तुमचा हा निर्णय बदला. वीणा, हे बघ, आय कॅन अंडरस्टँड. म्हणजे ही अशा प्रकारची ऑफर तुला येणं मग खूप अनएक्सपेक्टेड आहे, सरप्राइझिंग आहे. पण या ऑफरने ना तुझा, आय मीन माझ्या अख्ख्या बँडचा फायदा होणार आहे. इनफॅक्ट मी तर म्हणेन ना, म्युझिकचा फायदा होणार आहे. हे बघा, मला तुमचा किंवा तुमच्या प्रस्तावाचा अपमान नाही करायचा, पण मी खरंच सांगतेय, मी फक्त पांडुरंगासाठीच गाते आणि स्वतःला समाधान मिळावं ना म्हणून गाते. आणि हे सगळे संस्कार माझ्या बाबांनीच माझ्यावर केले. वीणा, मी तुझ्या मताचा ना आदर करतो, पण मी पुन्हा एकदा तुला हेच सांगेन की तू पुन्हा विचार कर. तू स्वतःला त्या झोन मधून, आय मीन तू या कोशातून स्वतःला बाहेर काढ. म्हणजे तुला कळेल मी नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी हेच सांगते तुम्हाला परत परत, मला तुमच्या प्रस्तावावर विचार करण्याचा प्रश्नच येत नाही. कारण हे बघा, तुम्ही मला प्लीज सतत फोन करू नका. मी ठेवते. वीणा यार, एकदा त्याचं पूर्ण म्हणणं तरी ऐकून घ्यायचं ना तू. मी त्याला होकार देण्याचा प्रश्नच येत नाही. जानू, आज जरी तू मला नाकारलं असलंस ना, तरी मला माहिती आहे तुझ्या मनात माझ्याबद्दल प्रेमाची भावना आहे. तू किती नाही म्हण, पण आपण एकत्र येणार. आणि एकदा का आपण एकत्र आलो ना की मग कुणीच आपल्याला वेगळं नाही करू शकणार. P for Prabhas, U for उर्मी. भैया जानू, आपल्या दोघांच्या नावाचा मिळून एक शॉर्ट फॉर्म होऊ शकतो ना? हा, प्रभास उर्मी. काय काय होऊ शकतं? प्रुमी. ई नको, नाही.
प्रभासुरमी यू शी फारच घाण आहे. सुरमी येस सुरमी छान नाही वाटत आहे. काय होऊ शकतं? प्रभामी. मला माहिती होतं तू नक्की येणार. आणखी काय माहित होतं तुला? आणि हेच की तू येणार आणि आपण बॉल डान्स करणार. त्यासाठीच तर आलो आहे मी. उर्मी, ए उर्मी, उर्मी, ही नक्कीच त्या प्रभासचा विचार करत असणार आहे. देवा, हिच्या डोक्यातून त्याचं भूत कसं उतरवू? गौर से देखिए, यही है वो लड़का जो उस गलत लड़की के पीछे भाग रहा था और अपना टाइम वेस्ट कर रहा था. तुम्ही आता ज्या चेहऱ्याकडे बघताय त्याचं नाव प्रभास सदावर्ते असून तो नाशिकचा रहिवासी आहे आणि त्याने संगमनेर मधल्या वीणा अभ्यंकर या मुलीला आपल्या बँड मध्ये सामील करून घेण्याचा प्रयत्न केला. तिच्यासाठी रात्र दिवस एक केले. पण दुर्दैवाने ती मुलगी वीणा अभ्यंकर नसून भलतीच कोणीतरी निघाली. प्रभासला हवा असणारा आवाज फसवा निघाला. प्रभास आता कसं सगळं सहन करणार आहे? फसवणुकीचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर साफ साफ दिसतंय. सॉरी यार प्रभास, बट एवढा मोठा पचका होताना मी कधीच बघितला नव्हता यार, कधीच नाही. आय मीन सिरियसली ब्रो, म्हणजे तू काय ते आवाजाचा चेहरा यावर निबंध वगैरे लिहिला असेल रे. आणि तो चेहरा कोणता तरी भलताच निघाला. मला सांग रे, या चेहऱ्याचा आवाज तू तरी ऐकला होतास का? अरे प्रभास, आता ना गडबड झाली. म्हणजे बघा, जिला गाता येतं ती मुलगी तुला आपल्या बँड मध्ये हवी होती, पण तिने तुला नकार दिला. आणि जिला गाता येत नाही तिला तू आवडतोस, पण तिने तुला नकार दिला. किती कन्फ्युजिंग आहे सगळं. उलट आता काहीही कन्फ्युजन नाहीये. सगळं कन्फ्युजन क्लिअर झालंय. आता मला फक्त खऱ्या वीणाला कन्व्हिन्स करायचंय. हे माझं एकमेव टार्गेट आहे. अँड आय एम डॅम शुअर गाईज, यात तुम्ही सगळे सुद्धा माझी मदत कराल. संगमनेर हा शब्द सुद्धा विष आहे माझ्यासाठी. ज्याचं चारित्र्य चिखलाने माखलंय त्याच्या चेहऱ्यावरचा चिखल साफ करायची काहीच गरज नाही. हे बघा, आले आमचे साहेब.
हॅलो शैलजा, शैलजा मी मनो शैलजा प्लीज उचल उचल फोन शैलजा प्लीज. शैलजा मी तू काही न बोलता सुद्धा किती व्यक्त होऊ शकतेस हे मला चांगलंच माहिती आहे शैला. शैला नाही, मिस शैलजा सतावर्ते. मिस्टर मनोहर जोगळेकर, तुम्ही चुकीच्या शैलजाशी बोलताय. तुम्हाला माहित असलेली शैलजा मी नाही. त्यामुळे यापुढे फोन करून मला डिस्टर्ब करू नका, कारण मला माझा वेळ खोट्या आणि चुकीच्या माणसांवर वाया घालवायचा नाहीये. माझं ऐकून घे प्लीज, फोन कट करू नकोस. तू नातं कट केलंस तेव्हा माझं नाही ऐकलंस, आणि आता मी तुझं ऐकू? मला माझी बाजू मांडू तर दे. हे बघ, मी विनंती करतो अगदी अगदी मनापासून प्लीज. 20 वर्षांपूर्वी मी ही विनंती केली होती अगदी मनापासून. म्हणून शैलजा मला कळतंय, मला समजतंय सगळं. मी हात जोडतो, माझं फक्त एकदा. हात मीही जोडले होते तुझ्यासमोर. माझं ऐकून तर घे. तू माझं ऐकलंस? माझ्या मेलीचं नशीबच फुटकं. माहेरी राहून सुद्धा सासूरवास आहे ग बाई, नुसता सासूरवास. एकतर एवढी दुखणी काढते मी अंगावर, पण त्याचं कुणाला काही आहे का बघा. माझी 4 कामं करायची सोडून स्वतः धडपडून बसतात लोक. आणि मग काय, मी आहेच या राणीची दासी. फक्त टाळी वाजवून या दासीला हाक मारायची बाकी ठेवलंय. बाई 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 बाई, 2च हात आणि 10 कामं. बाजूला बाजूला. तुझं काय आता? आणि हे कसलं पुस्तक घेऊन फिरतेस? शाळा कॉलेजात असताना कधी अभ्यास केला नाहीस, आणि आता हे काय चाललंय ग तुझं? किती बोलशील मम्मा? देवाने तोंड दिलंय म्हणून सगळं मीच बोलणार असा काही रूल नाहीये. आणि ऐक, तुझा स्वयंपाक झाला असेल नसेल तू बाहेर जा. तुझ तुलाच काळजी आहे बघ माझी. हे बघ, सगळा स्वयंपाक तू करू नकोस. मी ना थोडी मदत करेन तुला. तुला येतो पास्ता? पास्ता? अगं, अभ्यंकरांच्या घरात जेवायला फोडणीचं वरण आणि भात बनतो, पास्ता फेस्ता नाही. अच्छा, तर तुला असं वाटलंय की मी आपल्या सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवणार आहे? मग मम्मी नाही ग, मी ना माझ्या होणाऱ्या आहोंसाठी बनवणार आहे पास्ता. उर्मे, कोण आहो? काय बडबडतेस ग? तू विसरलीस का? अगं ग, माझा राजकुमार, त्याच्यासाठी सगळं घाट घालणार आहे आम्ही. आधी आमच्यासाठी मुगाच्या डाळीची खिचडी बनवायला शिक. राहू दे. काय करतेस हे? थांब जरा मम्मी. शी यार, सगळं खिचडीचंच सामान आहे आपल्याकडे. अगं, मग तेच तर बनवणार आहेस ना तू? तू, मी नाही. मी तर आता सगळं माझ्या होणाऱ्या आहोंसाठी शिकणार. लग्न होणार आहे ना आमचं. आणि हे सगळं तूच ठरवलंयस का? अगं, त्याला सांगितलं तरी आहेस का? सांगितलं का? प्रपोज करून आले मी त्याला आज. प्रपोज? अगं उर्मी, तुला तरी कळतंय का तू काय बोलतेस ते? अगं, तो मुलगा कोण आहे, त्याचं घरदार काय माहितीये का तुला? सगळं सांगितलं होतं मी तुला, तू सगळं विसरलीस मम्मा. उर्मीने
प्रभासला प्रपोज केलं?